नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मी सखी लेडीज टेलर. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहे सुंदर अशी ब्लाऊजची डिझाईन, जी बनवायला अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितलं आहे. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक शेअरसुद्धा करा, म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. चला मग तुमचा जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया. हे बघा, पूर्ण उंची घेतली 13.5 आणि 9.5ची आपण घेतली घडी. 2.25ची घ्यायची गळा उंची, 5.25चे घ्यायचे शोल्डर आणि जितकं शोल्डर घेतलं तितकंच आपल्याला घ्यायचं आहे मोंडा. याप्रमाणे आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. नंतर आपण 1.25 इंच अंतर मोजून आणि हे मोंड्याचा आकार आपल्याला द्यायचा आहे. गळा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायचा आहे. आपण इथे घेतला आहे 10 इंच. 2.25 इंचाची आपल्याला घ्यायची गळा रुंदी आणि हा बॉक्ससुद्धा आपल्याला घ्यायचा आहे तयार करून. हा बॉक्स तयार झाल्यानंतर आपल्याला इथे मटका गळ्याचा आकार द्यायचा आहे. खाली जसं आपण गोल देतो त्याचप्रमाणे गोल द्यायचा आहे आणि वरतून नंतर असा देता यायचा आहे. बघा, अगदी सोप्या पद्धतीमध्ये मटका गळ्याला आकार कसा द्यायचा. ब्रॉड पाहिजे असलं तर थोडंसं बाहेरून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर घ्यायचं कॅनव्हास. कॅनव्हासची उभी घडी करायची आणि व्यवस्थित ठेवून आपल्याला एक रेष मारून घ्यायची सेंटरला. बघा, आपण कॅनव्हास नीट बघितलं नाही म्हणून प्रॉब्लेम होतो. तर आपल्याला कॅनव्हास थोडं वरती सरकून घ्यायचं होतं, ते विसरून गेलं. तर आता आपण वरती सरकून घेऊया आणि जो खाली आपण जो आकार दिला आहे तोच आपल्याला आकार कॅनव्हासवरती द्यायचा आहे. नंतर पुन्हा एकदा कॅनव्हासची घडी करून जो आकार आपण दिला आहे तोच पुन्हा एकदा असा दुसऱ्या बाजूने पण हे करून घ्यायचा आहे, पेनाने आखून घ्यायचा आहे, म्हणजे पूर्ण मटका गळा आकार तयार होतो. त्याच्यानंतर त्या रेषेच्या बाहेर 1 इंच अंतर सोडून बाकीचं कॅनव्हास कट करून घ्यायचं आहे. मध्ये एक नॉचेस द्यायचा आहे सेंटरला. अस्तरला सुद्धा सेंटरला नॉचेस द्यायचा आणि मोंढ्याचा भाग कट करून घ्यायचा आहे. बघा ह्याप्रमाणे. नंतर आपण घ्यायचा आहे ब्लाऊज पीस. तो आपण सरळ बाजूवरती ठेवायची आपल्याला आणि हा मोंढ्याचा आकार आपण कट करून घेतला. सरळ बाजूवरती ठेवली, त्याच्यावरती अस्तर आथरायचं आणि त्याच्यावरती हे कॅनव्हास ठेवायचं आहे. बरोबर तो अस्तरचा नॉचेस दिलेला आणि कॅनव्हासचा नॉचेस एक सेंटर बरोबर ठेवायचा आणि जिथे आपण रेष मारली तिथे आपल्याला त्या रेषेवरती शिलाई मारून घ्यायची. अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची. इथे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा, जे मधला जो कॅनव्हासचा भाग आहे तो आपल्याला पूर्णपणे अस्तर आणि पीस आणि कॅनव्हास ते कट करून घ्यायचं आहे. ते कट केल्यानंतर आपल्याला मध्ये असं फोल्ड करून अस्तर आणि कॅनव्हासमध्ये फोल्ड करायचं आणि वरतून एक धाप शिलाई आपल्याला मारायची. अगदी व्यवस्थित असं हाताने पकडून आपल्याला ती दाब शिलाई मारून घ्यायची. मित्रांनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक करा, शेअर करा. बघा, अगदी मस्त असा मटका गळा आपला तयार झाला की आपण उलट्या बाजूने असं पकडून अस्तरला पूर्णपणे शिलाई मारून घ्यायची. अगदी व्यवस्थित हाताने फिनिशिंग द्यायची आणि शिलाई मारून झाली की उरलेला जो कपडा आहे एक्स्ट्राचा तो सगळा कट करून घ्यायचा आहे. बघा, हे सगळं आपलं कट झाल्यानंतर आपल्याला आता मागचे टक्स मारून घ्यायचे आहेत. त्याच्यासाठी आपण नॉचेस दिले. खाली अर्धा इंच, वरती 4.5 इंच असं आपल्याला हा टक्स मारून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला लावायची कमरेला पट्टी. पट्टीला एक बाजूने फोल्ड करायचं आणि सिंपल अशी वरतून ठेवून एक शिलाई आपल्याला त्याच्यावरती मारून घ्यायची. मध्ये एक चुनी टाकायची पट्टीला, म्हणजे काय होईल, पाठीचा भाग वरती तरंगणार नाही. त्याच्यावरती आपल्याला द्यायची दाब टीप
आणि मध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई त्याच्यावरती आपल्याला मारून घ्यायची। आपला पाठीचा भाग हा पूर्णपणे रेडी झालेला आहे। आता आपल्याला गळ्याच्या बाजूने 1 इंच अंतर सोडून ही अशी रेषा मारून घ्यायची। बघा आता आपण हे 3 बाय 3चे असे चौकोनी तुकडे घेतलेले आहेत 2 कलरमध्ये। त्याला पूर्णपणे एकावर एक ठेवून आणि असं कडेने शिवून घ्यायचंय। बघा याप्रमाणे आपण ते शिवलं की कशी कोपऱ्यातून ह्या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत एक रेष मारायची आणि मध्ये सेंटरला कट करून घ्यायचे। नंतर त्याला पलटी मारून कशाची तरी सहाय्याने त्याचं टोक व्यवस्थित करून घ्यायचंय। बघा याप्रमाणे आणि याच्यापासून आपल्याला बनवायची अशी डिझाइन। बघा अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितलंय कशी डिझाइन बनवायची ते। अशी आपल्याला खूप सारी करून घ्यायची आहे। आणि जिथे आपण ती रेष मारली तिथे बरोबर ते कडेला ठेवून आणि शिलाई मारून घ्यायची। बघा ह्याप्रमाणे असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मैत्रिणींमध्ये व्हिडिओ शेअर करा। बघा आपली पूर्ण डिझाइन लावून झालेली आहे। तर अगदी सुंदर अशी आपली डिझाइन दिसते। त्याच्यावरती आपण एक कोणतीही लेस लावू शकतो। अगदी तुम्ही कॉन्ट्रास्ट लेस सुद्धा लावू शकता। तिथे आपण गोल्डन लेस लावणार आहे। अगदी सावकाश अशी आपल्याला ती डिझाइन बनवायची। सावकाश बनवल्यामुळे त्याची फिनिशिंग छान येईल आणि आपली डिझाइन जी आहे ती अगदी सुंदर अशी दिसेल। तर बघा लेसला दोघही बाजूने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। अगदी कमी वेळात सुंदर अशी डिझाइन आपण बनवली मैत्रिणींनो। आता आपल्याला बनवायचे लटकन। बघा आपण हे जो गळ्याचा भाग उरलेला आहे तोच घेतला। जो गोल आकार आहे त्या बाजूने आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची। कपड्याला अशी पलटी मारायची आणि वरतून दाबटीप आपल्याला द्यायची। अशी रेड कलरची आपण पट्टी घेतली साधारण 2 इंचाची। त्याच्यावरती कडेने अशी फोल्ड करून एक शिलाई मारून घ्यायची आणि त्याची छोटीशी अशी फ्रिल करून घ्यायची। बघा फ्रिल झाल्यानंतर आपल्याला ही अशी त्या जिथे आपण ते लटकन बनवणार आहे त्यालाच आपल्याला हे लावायचं आहे। जिथे आपण दाबटीप दिली ना तिथेच आपल्याला ही फ्रिल लावून घ्यायची। त्याच्यावरती सुद्धा आपल्याला एक गोल्डन लेस लावून घ्यायची। आणि सुंदर असं आपलं लटकन अगदी कमी वेळात तयार झाले। लगेच आपल्याला लटकन लावून घ्यायचे। आपला जो मटका गळ्याचा जो आकार आलेला आहे तिथेच आपल्याला हे नॉड लावून घ्यायचे। म्हणजे काय होईल, जेव्हा ब्लाऊज आपण घालतो तेव्हा त्याची फिनिशिंग मागच्या साईडनी छान दिसते। बघा आपले नॉड पण लावून झालेले आहेत। आता आपल्याला लावायचे मणी। सुई दोरा घ्यायचा आणि मणी घ्यायचे। बरोबर ह्या डिझाईनच्या असे सेंटरला आपल्याला मणी लावून घ्यायचे आहेत। मित्रांनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। हे बघा ह्याप्रमाणे आपण सगळे मणी लावून घेऊया। आपले मणी लावून झाले आणि नॉडसुद्धा आपण बांधून बघितली। आपला फायनल लुक ब्लाऊजचा असा दिसणार आहे।
तर कमेंटमध्ये मला नक्की सांगायचं आहे आपलं ब्लाऊज डिझाईन आजची कशी वाटली ते. हे बघा जवळून सुद्धा तुम्हाला दाखवते एकदा. कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ. अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक शेअरसुद्धा करा म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. असे छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.